आम्ही शयन आरतीसाठी गेलो होतो आज, पण आम्हाला तिथून बाहेर काढलं कारण काहीच आम्हाला शयन आरती अटेंड करायची आहे आणि त्यांनी सांगितलं आहे 9 वाजता एंट्री घ्या. आता आम्ही फार स्लो चालतोय. आता 8:15 वाजले. मला समजतच नाही आहे किती वाजता जायचं आणि कुठं जायचं ते. मी फक्त टेकू शकता, बसू शकत नाही कारण बसायसाठी इथं दिलेली नाही आहे. नमस्कार मंडळी, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. जसं की तुम्हाला माहितीच आहे की महाशिवरात्री जवळ येत आहे अगदी 2 दिवसांवरती आणि आम्ही आहोत उज्जैनमध्ये. फार गर्दी वाढत आहे आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत रामघाटावरती होणारी शिप्रा नदी आरती. हे गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर आता आपण चाललेलो आहे शिप्रा नदीवरती रामघाटाकडे. आता आपण पाहणार आहोत शिप्रा आरती. सो हा ब्लॉग अजिबात मिस करू नका, लास्टपर्यंत नक्की पाहत राहा. इथं माझं कॉम्बिनेशन, आम्ही दिवसातून आज 3 कपडे चेंज केलेले आहेत. सो आपण आलेलो आहे रामघाटावरती. इथं असं आरतीसाठी दीप दिला गेलेला आहे. मी फार फास्ट येते. इकडे ह्या लोकेशनला आरती असते, तर आपण जाऊन थांबूयात. वाव. तर इथं 6:30 वाजता शिप्रा आरती स्टार्ट होते. सो तुम्हाला इथं 6 वाजता पोहोचायचं आहे संध्याकाळी. आणि मे बी इथं 3 ब्रांचेस पडल्यासारखं केलं. 3 वेगळ्या ठिकाणी आरती करतात ही लोक. बघू शकता खूप सारी लोक जमलेली आहेत आणि हे प्राचीन मुख्य महाशिप्रा आरती स्थळ इथं आरती होते. आपण बसणार आहोत. चांगला प्लेस बघून बसूया जेणेकरून आपल्याला आरती दिसून येईल. सो असा हा सुंदर असा रामघाट आहे आणि शिप्रा नदीच्या काठी इथं शिप्रा नदीची आरती केली जाते. सांगायची गोष्ट अशी की इथं पंडित लोक आपल्याकडून सुद्धा आरती करून घेतात, त्यांचे काहीसे चार्जेस घेऊन. सो आम्ही ठरवलं की आज आपण पण आरती करू. इथं आलोच आहोत तर. आणि हा दिया मी आशिषला आणायला सांगितला होता, तो घेऊन आला. त्यानंतर मग आम्ही काही वेळ वाट पाहिली. त्यांची पूर्ण आरतीची तयारी होत असते, ती करून घेत होती, तोपर्यंत आम्ही वेट केली. हॅलो गाईज, आता आम्ही इथं शिप्रा आरतीला आलो आहे. शिप्रा नदीच्या कोमल बसले तिथं मागं. मस्त आता आम्ही आरती करणार आहे दोघं पण. बघूया, दाखवतो तुम्हाला. हसा लागले मागं बसून. गाईस, हे आहे महाकाल कॉरिडॉर. इतकं सुंदर आहे. वाव, जस्ट अमेझिंग. सो हे गाईस, आता अजून भरपूर काय काय दाखवायचं मला तुम्हाला. हे बघा, वाव, जस्ट अमेझिंग. हे गाईज, सो आत्ता मी महाकाल कॉरिडॉर एक्सप्लोअर करतो आहे. सांगायची गोष्ट अशी, इथं तुम्हाला बसण्यासाठी आपल्याकडे काय बोलतो आपण ह्याला,
बाकडं समथिंग तसं आहे. पण इथं तुम्ही फक्त टेकू शकता, बसू शकत नाही, कारण बसायसाठी इथं दिलेली नाही आहे. इतकं सुंदर आहे हे बघा. इकडं शिप्रा रिव्हर आहे मस्त असं, आणि हे सगळं महाकाल कॉरिडॉर आहे छान. इकडे मंदिर आहे आणि लवकरच आपण आता शयन आरती अटेंड करणार आहोत. शयन आरती ही लेट असते, मे बी 10 10:30ला. सो आपण वेट करूयात आता. बोल 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 बोल. सांगायची गोष्ट अशी गाईज, हा माणूस लहान मुलासारखा भांडतोय माझ्यासोबत, कारण मी माझा व्हिडिओ एडिट करून टाकला इन्स्टाला आणि ह्याचा टाकला नाही म्हणून. तुला कळत नव्हतं. अरे आज तरी भांडायचं नाही, आज तरी भांडायचं नाही, आज तरी भांडायचं नाही. आज तरी माणसाने शांत राहावं ॲटलिस्ट. वगैरे काय नाही आज, शांत वगैरे काय नाही. तुला माझं टाकायला काय दुखत होतं? आपण काही करायचं नाही, आपण शांतता वादी. काहीच आम्हाला शयन आरती अटेंड करायची आहे आणि त्यांनी सांगितलं आहे 9 वाजता एंट्री घ्या. आता आम्ही फार स्लो चालतोय. आता 8:15 वाजले. मला समजतच नाही आहे किती वाजता जायचं आणि कुठं जायचं ते. खूप प्रयत्न करून आम्ही इथं आतमध्ये आलेलो आहोत. आम्ही शयन आरतीसाठी गेलो होतो पण आम्हाला तिथून बाहेर काढलं, कारण टायमिंग वाईज होतं. पण आता बाहेर काढलं, आता मिळत्या नाही मिळत्या. बाहेर आलो, गेट बंद झाला होता जे आत जायचं होतं ते मेन. मग आता आम्ही बसलो शांत उदास होऊन, बाबा आता कसं जायचं. पण अचानक गेट उघडलं आणि आम्ही लिटरली त्या गेटवरनं उडी मारून आत आलो. आणि एवढं उडी मारल्या ना, हे बघा. मला अक्षरशः उडी मारायला येत नव्हती. कशी मारली माझं मलाच माहिती. म्हणजे मनात जर इच्छा असेल तर काय पण होऊ शकते पूर्ण. आणि उज्जैनमध्ये आल्यावर तर 100% होणार म्हणजे होणार. उज्जैनमध्ये आलं की 100% काम होते आपलं, आणि दिवस बदलणार म्हणजे बदलणार. विश्वास ठेवायला पाहिजे. फक्त इच्छा होती आरती मिळावी, आणि 100% आता आम्ही आलो आहे. आता आम्हाला आरती मिळणार आहे. आता ह्या आरतीसाठी आम्ही लई वेळ थांबलेलो इथं. 6 वाजल्यापासून आम्ही इथं आरतीसाठी थांबलेलो. त्यानंतर आम्ही 9 वाजता, एका जणांनी सांगितलं 9 वाजता आत गेलो आम्ही, आणि 9 वाजता आत जाऊन आम्ही तिथं लिटरली 9:30पर्यंत आम्ही पुढे गेलेलो. पाठीमागे परत येऊन रांगेतून परत थोडं चालत होतो, जेणेकरून ते लोक बाहेर काढत होते सगळ्यांना. आणि आम्हाला शेवटी तरी बाहेर काढलं. खूप वाईट वाटलं. आणि तिकडं आम्ही चप्पल ठेवलेली म्हणून ती घ्यायला आलो. ही गर्दी सांगतेय की शयन आरतीसाठी किती लोक वाट पाहत होती. आणि फायनली आम्ही लाईनमध्ये सुद्धा 1 तासभर उभे होतो, आणि 11:15 वाजता आरती स्टार्ट झाली. आणि पाहू शकताय लिटरली गूजबम्स येत आहेत की बस हा मुमेंट जगून नक्की दर्शन घ्या आणि फार भारी फिलिंग आहे. फायनली आम्हाला शयन आरती मिळालेली आहे. नक्की बघा. गाईज फायनली आपली शयन आरती आपण अटेंड केलेली आहे खूप प्रयत्नानंतर. आणि हा व्लॉग आपण आता इथंच संपवतोय. चला तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.